सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा धार्मिक कार्यामध्ये खर्च होईल. तुमच्या मनाला शांती मिळेल. एखाद्या व्यक्तीच्या मदतीनं तुम्ही पुढे याल. कामाच्या ठिकाणी चांगले बदल होतील, ज्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांचा मात्र मूड खराब होईल. जोडीदाराच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुमचे आज पैसे खर्च होतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचे 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. लाभाच्या नवनवीन संधी तुम्हाला मिळतील. मित्रांसोबत तुम्ही फिरायला जाल. आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एक मौल्यवान वस्तू मिळेल. संपत्ती मिळवण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. व्यवसायाबाबत मात्र तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. जोडीदाराला तुम्हाला वेळ देता येणार नाही, त्यामुळे मात्र तो तुमच्यावरती रागवेल. लग्नाच्या प्रस्तावाला घरच्यांकडनं मान्यता मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होताना दिसत आहेत. जोडीदारासोबत तुम्ही खरेदीला जाल. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल. वैचारिक मतभेद होतील. जवळच्या व्यक्तीचा तुम्हाला सल्ला मिळेल. विवाहासाठी उत्कृष्ट संधी मिळतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणातील लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. मुलांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. जोडीदार तुमचा आनंदी राहील. कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवाल. खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल तुम्ही काळजी घ्या. पोटाशी संबंधित विकार तुम्हाला उद्भवतील. तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आदरातिथ्य करण्यामध्ये जाईल. चांगले काम करण्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. विरोधक तुमचं नुकसान करतील. सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. अधिकाऱ्यांशी तुम्ही चांगले वागाल. पार्टनरशिपसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज नशीब 59% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. साथीदाराकडनं तुमच्या चांगलं सहकार्य तुम्हाला मिळेल. व्यवसायाच्या संदर्भामध्ये तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल, त्यातून तुम्हाला नफा मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. तुम्हाला संपत्ती, मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्हाला यश मिळेल. तीर्थयात्रेला जाण्याची योजना तुम्ही आखाल. कामाच्या ठिकाणी बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आजचं नशीब 90% तुमच्या बाजूने राहणार आहे. आज तुम्ही भगवान विष्णूंचं नामस्मरण करा. आता पुढची रास धनुरास.
श्री गणेशजी सांगतात की आज दैनंदिन गरजांवरती पैसे खर्च होतील. चैनीच्या वस्तू तुम्ही खरेदी कराल. आज तुम्ही कामामध्ये व्यस्त असाल, त्यामुळे थकवा आणि ताणतणाव जाणवेल. मालमत्तेशी संबंधित कोर्टातील वादांमध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायातील सौदा आज पूर्ण होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यावसायिक क्षेत्रासाठी अनुकूल राहील. व्यवस्था बदलण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. उत्पन्न आणि खर्च याचा समतोल तुम्हाला राखावा लागेल. भविष्यामध्ये अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे वाहन जपून चालवा. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मालमत्ता खरेदी विक्री करण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट तपासून घ्या. भविष्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील. जोडीदाराच्या शारीरिक त्रासामुळे आज तुम्हाला जास्त धावपळही करावी लागेल. तुम्हाला काही पैसेही खर्च करावे लागतील. तुम्ही आज ताणतणावावरती मात कराल. पैसे उधार देताना तुम्ही विचार कराल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल. मानसिक आणि बौद्धिक ओझ्यातून तुम्हाला आराम मिळेल. तुमचा ताणतणाव कमी होईल. काही महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल. मोठ्यांचा तुम्ही आशीर्वाद घ्याल. आई वडिलांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत कराल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.